नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे गुलाबजल कसं करायचं ते. आणि बघू शकता तुम्ही एक बाउलमध्ये आपण गुलाबाच्या पाकळ्या आजूबाजूनं टाकल्या आहे आणि त्याच्यात खाली एक वाटी पालथी घालायची आहे आणि वरतून एक सुईचे ठेवायचे आहे आणि नंतर आजूबाजूनं पाकळ्या टाकून थोडंसं अजून पाणी टाकायचं वरतून. आणि नंतर ते बाऊल असावं की त्या बाऊलच्या झाकणाला एक छिद्र असावं छोटंसं. आणि नंतर तुम्ही ते झाकण ठेवायचं आहे त्याच्यावर आणि नंतर मग गॅसवर ठेवून आणि थोडंसं 15-20 मिनटं ठेवायचं आहे. आणि ते आपोआप वाटीमध्ये जे पाणी पडेल ते गुलाबजल तुम्ही बाटलीत भरून ठेवायचं आहे. आणि बघा मी आता पाणी टाकलं आहे आणि आता हे जे काचेचं माझ्याकडे एक बाऊल होतं भाजीचं आणि याच्यातसुद्धा तुम्ही करू शकता तुमच्याकडे असेल तर. आणि याला हे बघा छिद्र आहे एक छोटंसं आणि ते असं आपण पालथडा ठेवला आहे. सुईचं नाही ठेवायचं, पालथं ठेवायचं आहे. आणि ते जे वाफ तयार होते ते वाफ तयार होऊन त्या वाटीमध्ये जे पाणी पडेल ते गुलाबजल असतं. आणि याच्या आधी मी एकदा दोनदा ते केलं आहे तर खूप छान रिझल्ट आहे याचा. आणि तुम्हीसुद्धा घरी गुलाबजल देवासाठी करू शकता. आणि हे जे मध्यभागी हे बघा आता पाकळ्याचा कलर बदलला आहे आणि खूप सुंदर वास येत आहे गुलाबाचा. आणि वेगवेगळं फुलं देवासाठी आणले होते मी. तर देवाला वाहिले होते काल सोमवार असल्यामुळं आणि ते निर्मल्य फेकून न देता ते गुलाबाच्या कळ्याच इतकं सुंदर होतं. तर मी आता त्याचं गुलाबजल करत आहे आणि चेहऱ्याला लावायलासुद्धा छान असतं. आणि देवाला जर वापरायचं झालं तर तुम्ही वाहिलेल्या गुलाबाचं करू नका, सेपरेट गुलाबाचे फुलं आणून करा. आणि मी याच्या आधी केलं आहे ते देवासाठी ठेवलं आणि हे मला चेहऱ्यासाठी वापरायचं होतं त्यामुळं मी असं घरी तयार केलं आहे. तर नक्की तुम्ही तयार करून बघा गुलाबजल. हे बघा मधात एक वाटी ठेवली होती मी आणि हे जे वाटीमध्ये आता जे पाणी दिसत आहे तुम्हाला हे गुलाबजल आहे. तर तुम्ही नक्की प्रयत्न करून बघा, नक्की जमेल तुम्हाला. वास तर खूप छान येत आहे गुलाबजलचा. आणि आपण देवाला जे चंदन उगाळतो त्याच्यासाठी सुद्धा आपण ह्याचा वापर करू शकतो. कारण की साधं पाणी न वापरता गुलाबजलमध्ये चंदन उघळावं आणि ते चंदन देवाला कपाळी लावावं. तर नक्की माझं गुलाबजलचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद. तुम्हीही नक्की एकदा ट्राय करून बघा.